ते हिवाळ्यांचे दिवस होते. तरीही थंडी फारशी पडली नव्हती. शैलेश सहपरिवार त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाला होता. त्या गावी जायला रात्रीची एकच बस होती. कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली. तसा सुनंदाने सुस्कारा टाकला. सुनंदा म्हणजे शैलेशची बायको म्हणाली, "सुटली रे देवा बस." आणि इकडे मुलांची भांडण सुरू झाली की खिडकीजवळ आता कोण बसणार. तशी सुनंदा त्यांच्यावरती ओरडली, "मोनू राणी, झालं का सुरू तुमचं? लगेच गप्पा बसा, नाहीतर फटकेच खाल." राणी मोठी होती, 8 वर्षांची, आणि मोनू 6 वर्षांचा. शैलेश मोबाईल खिशात ठेवत मुलांना म्हणाला, "दंगा करायचा नाही हा." बाहेरून हवा आत येत होती, त्यामुळे शैलेशने खिडकी लावून घेतली होती. तशी दोन्ही मुलं गप्प बसली. तर असा हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू झाला होता. राणी तिच्या बाबांजवळ खिडकीतून बाहेर बघत होती. तिची आई आणि भाऊ मात्र झोपी गेले होते. राणीच्या मनात अनेक विचार नाचू लागले की झाड, चांदोबा आपल्या सोबतच धावत असतील का? पण अंधारामुळे तिला ते सगळंच बेसूर वाटू लागलं होतं. ती झाडं आता त्या गडद अंधारात तिला आणखीनच भयानक वाटू लागली होती. तो ढगाळ लपणारा चंद्र भूतांच्या सिरियलमध्ये दाखवतात अगदी तसाच दिसत होता. आता नक्कीच भूत मला पकडून नेणार, अशी धास्ती तिच्या मनात घर करू लागली. तशीच ती तिच्या बाबांच्या कुशीत शिरली आणि विचार करतच झोपी गेली. रात्रीच्या प्रवासामुळे बसमधले बरेच जण झोपी गेले होते. शैलेश मात्र उगाच जागा होता. हात समोर करत त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे 1:45 वाजले होते. घड्याळावरून त्याची नजर हटत नव्हती. तोच काहीतरी मोठा आवाज झाला आणि सगळेच एका जबरदस्त धक्क्याने जागे झाले. 2-4 लहान मुले हा आवाज ऐकून रडायला लागली आणि काय झाले म्हणत गोंधळ करू लागले. आता बस जागेवरच थांबली. लगेच कंडक्टरने खाली उतरून बघितले. त्याच्यासोबत काही प्रवासी सुद्धा उतरले. बसला चौफेर प्रदक्षिणा घातल्यावर कंडक्टरने ड्रायव्हरला दारातून आवाज दिला, "ओ ड्रायव्हर, जरा बाहेर या." तोंडात तंबाखू भरत आणि हात झटकत ड्रायव्हर बसच्या बाहेर आला आणि मागे जाऊन पाहतो तर काय, बसचा टायर पंक्चर झाला होता. चाक पंक्चर झाले, गाडी आता पुढे जाणार नाही. इतक्या रात्रीची टायर बी दुरुस्ती होणार नाही, तेव्हा सर्वांनी आपापली सोय करावी. ते ऐकून सर्व प्रवाशांच्या कपाळावरती आठ्या पडल्या. शैलेश लगेच ड्रायव्हरवरती ओरडला, "एवढ्या निर्जन रस्त्यावर लहान लेकरं बाळं घेऊन जायचं कुठं आम्ही? काहीतरी बंदोबस्त करा ना तुम्ही." त्यावर ड्रायव्हर म्हणाला, "आम्हाला काय वेळ लागले टायर पंक्चर करायला? समजून घ्या की हो जरा. हा रस्ता बघा पुढे जाऊन हायवेला मिळतो. तिथून वाहनांची कमी नाही." तसंच ड्रायव्हर आणि एसटीला शिव्या घालत लोक आपलं सामान घेऊन गाडी बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलेल्या त्या हायवेच्या दिशेने जाऊ लागले. शैलेश आणि सुनंदाचा नाईलाज होता. मोनू तर झोपूनच होता. त्याला शैलेशने कडेवरती घेतले होते. हातात अवजड बॅग घेऊन दोघे कसेबसे चालत होते. राणी देखील आईचा हात धरून चालू लागली होती. हायवे फारसा लांब नव्हता. तेवढ्यात रस्त्यावरील 2 फाटे ओलांडताच त्यांना हायवेही मिळाला आणि सर्वजण तिथे पोहोचले. पण आता थंडी खूप वाढली होती. वाहनांची ये-जाही सुरू झाली होती. शैलेशने घड्याळ पाहिले तर रात्रीचे 1:30 वाजला होता. आता ज्याला त्याला जे वाहन भेटेल त्यात बसून ते जात होते. शेवटी शैलेशने हात वर करून एका टेम्पोला थांबवले. तो एक 24 वर्षांचा मुलगा होता.
शैलेश त्याला म्हणाला, बाबा रे, इथं कुठं जवळपास गाव असेल तर सोडा मला तिथपर्यंत. खांद्यावर मूल, हातात एक जड बॅग आणि सुनंदा जवळ देखील तेवढीच वजनाची एक बॅग आणि तिच्या हातात झोपीला आलेली राणी. सगळे ते मुलाने एक वेळ पाहिले आणि तो म्हणाला, या भाऊ, बसा टेम्पोमध्ये. आता शैलेश आणि सुनंदाने सर्व सामान टेम्पोत ठेवले आणि ते सगळे टेम्पोत बसले. सुनंदा शैलेशला म्हणाली, हे कुठे येऊन अडकलोय आपण. ती फार धास्तावलेली होती. कसल्या तरी तंद्रीतून बाहेर पडत शैलेश म्हणाला, अगं मोनूला तर ताप चढलाय ग. सुनंदाने लगेच मोनूला जवळ घेतले आणि त्याचा ताप चेक करत त्याला शालने झाकले. आता कसं करायचं? सुनंदा शैलेशला म्हणाली. राणी तिच्या आईच्या मांडीवर तशीच झोपी गेली होती. शैलेश राणीला देखील हात लावत म्हणाला, राणीला तर ताप आला नाही ना? असे म्हणत तो उद्गारला, जवळच्या गावात गेल्यावर बघू काहीतरी. त्यांचे बोलणे तो मुलगा शांतपणे ऐकत होता आणि समोर बघून तो गाडी चालवतच म्हणाला, समोरच्या पहाडावरती जवळच एक डॉक्टर आहे, गाडी तिथं थांबू का मी? तशी सुनंदा म्हणाली, फार उपकार होतील हो दादा तुमचे. त्यावरती तो मुलगा म्हणाला, ताई, दागदागिने जपून ठेवा, चोरटे फार वावरतात इकडे. सुनंदा आणि शैलेश थोडे चरकलेच आणि सुनंदाने आपले सर्व दागिने शैलेशकडे दिले. त्यावरती तो मुलगा म्हणाला, तुमच्या बसचा टायर फुटला ना त्या फाट्यावर? तुम्हाला कसं माहीत? शैलेशने आश्चर्याने त्या मुलाला विचारले. तो मुलगा म्हणाला, नेहमीच आहे बघा, तो स्पॉटच आहे तसा. शैलेश आणि सुनंदा दोघे एकमेकांकडे बघू लागले, पण ते शांतच बसले होते. अनेक वाईट साईट विचार आता दोघांच्याही मनात घोळत होते. अचानक टेम्पो थांबला आणि दोघेही भानावरती आले. रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून तो मुलगा खाली उतरला. तिथून एक पायवाट खाली गेली होती. इथेच थांबा, मी डॉक्टर घेऊन येतो, असे सांगून मुलगा त्या पायवाटेने खाली निघून गेला. इकडे हायवे सगळा सामसूम होता. काळं कुत्रं देखील नव्हतं आणि वाहन तर अजिबात नव्हते. अर्धा पाऊण तास उलटून गेला तरी सुद्धा तो मुलगा काही परत आला नाही. आता शैलेश आणि सुनंदा दोघेही विचारात पडले, आता आपण काय करायचं? आणि मग त्यांनी ठरवलं की तो मुलगा ज्या दिशेने गेला आहे, आपण देखील त्याच्या मागोमाग तिकडे जाऊया. पायवाट आहे म्हणजे नक्कीच वस्ती देखील असणार. राणीला शैलेशने आणि मोनूला सुनंदाने कडेवरती घेतले आणि ते दोघे त्या पायवाटावरून निघाले. आता यावेळेपर्यंत थंडी बरीच वाढली होती. त्या वाटेने आत गेल्यावरती शैलेशला समजले की आपण फसलोय. तिथं कुठलंच गाव नव्हतं, तर फक्त एक घनदाट जंगलच होतं. आजूबाजूला फक्त गर्द झाडी आणि वेली, बस इतकंच काय ते होतं. तसा तो सुनंदाला म्हणाला, अगं इथं डॉक्टर वगैरे काही नाही, इथं आपल्याला धोका आहे, चल परत. कपाळावरती आट्या पाडत मोनूला कडेवर घेऊन सुनंदा त्याच्यासोबत चालू लागली. आता फक्त त्यांच्या चालण्याचा आवाज, आजूबाजूला काळा कुट्ट अंधार आणि झाडी आणि एक भयान शांतता पसरलेली होती. दुरून कुठेतरी कोल्हे कुई ऐकू येत होती. अधूनमधून पानांमधून सळसळ करणारा आवाज येत होता. दोघांचीही पाचावर धारण बसली होती. थोडेसे चालत चालत आता शैलेशला जाणवले की ही तीच जागा होती जिथे आपण 10 मिनिटापूर्वी आलो होतो. शैलेशला समजले होते की ते आता रस्ता चुकले आहे.
ते जंगलामध्ये कुठेतरी भटकले होते आणि त्या जागेवरती ते फिरून तिथेच पोचत होते. त्याने सुनंदालाही सांगितले. आता सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले. शैलेश तिला आधार देत म्हणाला, अगं घाबरू नकोस, सापडेल बाहेरचा रस्ता. असे म्हणत ते सरळ दुसऱ्या रस्त्याने निघाले. तेवढ्यात त्यांच्या कानावरती एक करडा आवाज आला. थांबा, तिथे कुठे निघालात? सुनंदा आणि शैलेश जाग्यावरतीच थांबले. वडाच्या झाडामागून एक माणूस त्यांच्या जवळ चालत येत होता. हळूहळू तो त्यांच्या जवळ आला. तशी सुनंदा घाबरून शैलेशच्या पाठीमागे लपली. तो माणूस समोर आला. दिसायला साधारण वय जवळपास 45 वर्ष असेल आणि कपडे जरा मळकटच होते. शैलेश काही बोलणार इतक्यात तो माणूस म्हणाला, इतक्या रातचं लेकरं बाळ आणि बाई संग इथं काय करू राहिला भाऊ तू? धोका असतो जंगलात. त्याच्या त्या शब्दांनी शैलेशला हायसं वाटलं. घडलेला प्रकार त्याने त्या माणसाला सांगितला. असं वय तर रस्ता सापडत नाही वय. पाडा तर आहे इथं, पण तुम्हाला गवसायचा नाही. मी पाडावरचाच माणूस आहे, चला माझा संग. शैलेचा नाईलाज होता, तरी ते दोघेही त्याच्या मागे मागे चालू लागले. पण इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? शैलेशने त्या माणसाला विचारले. त्यावर तो माणूस म्हणाला, तुम्हाला पण इथेच आणून सोडलंय वय त्या टेम्पोवाल्यानं. असं करतो बघा तो रात्रीला. आम्ही तुमच्यासारख्यांना मदत करतो. त्यावर संशयाने शैलेश म्हणाला, म्हणजे? त्यावर तो माणूस म्हणाला, तो टेम्पोवाला नव, तो चकवा आहे चकवा. तो माणूस गंभीर आणि दबक्या आवाजात सुनंदा आणि शैलेशकडे पाहत म्हणाला, लई दिवसांपूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता बघा, तिथं त्या जाग्यावर. तेव्हापासून तो लोकांसनी दिसतो आणि इथं आणून सोडतो. मला बी आणून सोडलं होतं इथंच. आणि असे म्हणत तो माणूस खूपच विद्रूप हसला आणि त्याचे हसणे पाहून शैलेश आणि सुनंदा खूपच घाबरले. सुनंदाच्या अंगावरून सरसरून काटा उभा राहिला. त्यांना कळले होते की आपण एका अमानवीय शक्तीसोबत आहोत. हे आठवून त्या दोघांचं अंग आता थरथर कापू लागलं होतं. हे कसं काय शक्य आहे? नक्कीच काहीतरी घोळ आहे. शैलेश पूर्णपणे सावध झाला. तो माणूस पुढे चालत होता आणि चालता चालता तो अचानक थांबला. ती बघा माझी झोपडी. झाडातून बोट दाखवत इशारा करत त्याने सांगितले. कंदिलाचा प्रकाश आता थोडासा दिसू लागला होता. सुनंदाला जरा हायसं वाटलं. तो माणूस म्हणाला, मी आता 5 मिनिटातच येतो बल का भाऊ. आणि तो जो माणूस गेला तो परत आलाच नाही. 15 मिनिटे 20 मिनिटे उलटून गेली. त्यावर वैतागून शैलेश म्हणाला, कुठे गेला असेल हा? चल सुनंदा, आपणच जाऊन बघूया. दोघांनी मुलांना कडेवरती घेतले आणि त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. कंदिलाचा प्रकाश त्या झोपडीतून बाहेर पडत होता. आता झोपडीच्या बाहेर थांबूनच शैलेशने 2 वेळा त्या माणसाला आवाज दिला, पण आतून काहीच उत्तर आले नाही. मग शैलेशने झोपडीचे दार हळूच आत ढकलले आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. त्याला समजतच नव्हते की समोर तो जे काही पाहत आहे ते खरंच पाहत आहे की तो एक स्वप्न बघत आहे. आता त्याच्या समोर त्या झोपडीमध्ये काळे कपडे घालून लांब पांढरे केस असलेली एक बाई पाठमोरी बसली होती. ती मोठमोठ्याने काहीतरी मंत्र म्हणत होती. मान गरागरा फिरवत, हातवारे करत
ती काहीतरी मंत्रोच्चार करत होती. तिच्या आजूबाजूला सगळीकडे हळद कुंकू पसरले होते. लिंबू, काळ्या बाहुल्या एका मानवी कवटीवर हळद कुंकू अशा प्रकारे ओतले होते की जणू काही रक्त सांडले आहे. आणि समोर ती राक्षसी प्रतिकृती असलेली बाई त्या सर्वांची पूजा करत होती. डोळे विस्पारून शैलेश हे सर्व काही पाहत होता. ते भयंकर दृश्य बघून सुनंदा तर मटकन मनूला घेऊन खालीच बसली. कसेबसे राणीला खाली ठेवत त्याने सुनंदाला सावरले. भीतीपोटी तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता, पण ती ओरडेल या भीतीने शैलेशने तिचे तोंड दाबून ठेवले आणि शांत हो सोनू असे मन तिला समजावले. आणि दोघेही तिथून पळत बाहेर आले. धापा टाकत सुनंदा शांत झाली. तो माणूस तर तिथे कुठेच दिसत नव्हता. तो शैलेशने मागे वळून पाहिले तर राणी तिथे नव्हती. शैलेश गांगारला आणि त्याने इकडे तिकडे पाहिले तर तेवढ्यात राणी त्याला आतमध्ये दिसली. त्या झोपडीच्या आतमध्ये त्या बाईजवळ राणी कशी पोहोचली काहीच कळले नाही. हा काही साधा सुद्धा प्रकार नाही असे सुनंदाला म्हणत नकळत शैलेश त्या झोपडीच्या आतमध्ये गेला. त्या बाईने शैलेशकडे मागे वळून पाहिले. तिच्या माथी कुंकू भरले होते. गळ्यात विचित्र कवड्यांचे माळा होत्या. शैलेश आता त्या बाईला दरडावून म्हणाला, "हे कोण आहेस तू? काय करतेस तू? सोड सोड माझ्या मुलीला." असे म्हणताच ती बाई खूपच विद्रूपरीत्या हसली आणि म्हणाली, "मूड द्या, टोकलंस तू माझ्या पूजेला. आता मी तुला नाही सोडणार." ती अत्यंत वृद्ध बाई होती, जवळपास 80 ते 90 वर्षांची. ती उठेपर्यंत शैलेशने चपळाईने राणीला उचलून आपल्याकडे घेतले आणि तो पटापट बाहेर जाऊ लागला. लगेचच त्या म्हातारीने एक जोरात काठी शैलेशच्या पाठीवरती मारली. शैलेश जोरात विव्हळला, पण लगेच सावरलाही. प्रसंगावधान ठेवत त्याने लगेच ती काठी त्या म्हातारीजवळून हिसकावून घेतली आणि तिच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार केला. तशी ती म्हातारी जमिनीवरती पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तिच्या डोक्यातून रक्त वाहून ते चेहऱ्यावरती येऊ लागले. तशी ती म्हातारी आणखीनच भयानक दिसू लागली. शैलेशने हातातील काठी खाली फेकली तरी देखील ती म्हातारी उठू पाहू लागली होती. सरपटत सरपटत त्यांच्याकडे ती येऊ लागली होती आणि सरपटत असतानाच बळी बळी असे ती जोरजोरात ओरडू लागली. शैलेशने बाहेर येऊन झोपडीचे दार घट्ट लावले. सुनंदा तर बेशुद्धच पडली होती. राणी झोपेतून उठून बघू लागली. तिला काय चालू आहे काहीच कळत नव्हते. पण आपल्या आईकडे पाहून ती जोरजोरात रडू लागली. ती जोरजोरात रडत म्हणू लागली, "बाबा, काय झाले आईला?" शैलेशने गाठोड्यातून पाणी काढले आणि पूर्ण पाण्याची बॉटल सुनंदाच्या तोंडावरती ओतली. तशी ती हडबडून जागी झाली. ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. शैलेशने मोनूला जवळ घेतले. राणीकडे बघून तो म्हणाला, "बेटा, आपल्याला आता धावायचं आहे, नाहीतर आपण वाचणार नाही. कळालं ना तुला?" छोटीशी राणी तिने बाबांचा हात धरला आणि दुसऱ्या हातात सुनंदाचा, आणि मोनूला त्याने दुपट्ट्याने करकचून पाठीला बांधले. सुनंदाला त्याने जबरदस्तीने उठवले आणि म्हणाला, "सुनंदा, तुला आपल्या मुलांची शपथ आहे. सावर स्वतःला आणि पूर्ण ताकदीने धाव." तोवर म्हातारी त्या झोपडीच्या दाराजवळ येऊन पडली होती.
आणि बळी बळी असा तिचा एकच हुंकारा सर्वत्र घुमला. ती दार मोठमोठ्याने ठोठावू लागली. तसेच ते तिघेही आपला जीव मुठीत घेऊन धावू लागले. मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न करू लागले. पाठीमागून भयंकर आवाज त्यांचा पाठलाग करत होता. राणी भीतीपोटी रडू लागली होती. सुनंदाने लगेच तिला कडेवरती घेतले आणि शैलेचा हात धरत ती धडपडत पळू लागली. बऱ्याच अंतरावरती गेल्यावर आता ते आवाज येणे बंद झाले होते. दोघेही धापाट टाकत तिथे थांबले. पहाटेचे 4 वाजले होते आणि समोर आता रस्ता दिसू लागला होता. तोच त्यांना कोणाची तरी हालचाल जाणवली. एक 60 वर्षांचा सायकल स्वार त्यांच्याच दिशेने येत होता. पण आता शैलेशला कसलीच रेस घ्यायची नव्हती. 2 वेळेचा भयानक अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तो सायकल स्वार त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. शैलेश त्याच्याकडे लक्ष न देता सरळ रस्त्याने सुनंदा सोबत निघू लागला. तसा तो माणूस जोरात ओरडला, श्री स्वामी समर्थ. ते ऐकून शैलेश आणि सुनंदा चपापले आणि ही कोणती वाईट शक्ती नाही याची त्यांना खात्री पटली. दोघेही त्या सायकल स्वाराकडे वळाले. पण तो माणूस शैलेश आणि सुनंदाला त्याच्याकडे येताना पाहून हळूहळू मागे सरकू लागला. आता शैलेशला समजले होते की याचाही गैरसमज झाला आहे. तसा शैलेश त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, श्री स्वामी समर्थ. आता तरी खात्री पटली ना? ते ऐकताच त्या गृहस्थाने ते ऐकताच त्या माणसाने आपल्या गळ्यातील स्वामी समर्थांचे लॉकेट काढून शैलेशला देत म्हणाला, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. हे घ्या, तातडीने लगेच घाला. या जंगलात भयानक प्रकार घडतात. आणि त्यांनी आपल्या खिशात असलेल्या लॉकेटपैकी 4 लॉकेट काढून सुनंदा, राणी आणि मोनूला देखील घातले. शैलेश त्याचे ते बोलणे समजून गेला. त्या माणसाने राणीला लाडाने आपल्या सायकलवर बसवले व ते चौघेही तिथून निघू लागले. आणि तेवढ्यातच अचानक एक भयानक किंकाळी त्या पूर्ण जंगलामध्ये घुमली आणि ते सगळेजण दचकले. त्यावरती तो माणूस म्हणाला, घाबरू नका, स्वामी आपल्या सोबत आहेत. सगळेजण एका स्वरात स्वामींचे नामस्मरण करू लागले. हळूहळू दिवस उजळू लागला व ते हायवेला एका ढाब्याजवळ येऊन पोहोचले. जवळच्या त्या ढाब्यावर तो माणूसही थांबला. आम्ही आता चहाची ऑर्डर दिली. सगळेजण निवांत बसले होते. आता मोनूचा तापही कमी झाला होता. तरी सुद्धा तो थोडा गुंगीतच होता. चहा बिस्किट घेत त्यांचे बोलणे सुरू झाले होते. शैलेशने न राहून त्या माणसाला विचारले, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात, पण हे सगळं काय होतं काका? तो माणूस म्हणाला, काही गोष्ट अनाकलनीय असतात. इथे या हायवेवर बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला आहे. जो कोणी त्या जंगलात गेला तो परत कधीच आला नाही. कोणी म्हणतं जंगलात भूत आहे, तर कोणी म्हणतं चोर लुटारू आहेत. पण खरं काय ते कोणालाच ठाऊक नाही, अगदी मला सुद्धा. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही मला भेटलेत, नाहीतर तुमचे बाहेर निघणे अशक्य होते. मी माझ्या मुलाला सुद्धा तिथं गमावलं आहे. म्हणून पहाटेच्या 4 वाजता मी गस्त घालत असतो. तिथं नेहमी कोणी ना कोणी भेटतंच, पण दरवेळी ते माणूसच असतं असं नाही. म्हणून मी स्वामींना जवळ ठेवतो. ते माझे रक्षण करतात आणि दुसऱ्यांचेही. त्यावर शैलेश लगेच म्हणाला, पण काका ती म्हातारी कोण होती?
माझे वाक्य पूर्ण होत नाही तोवरच तो माणूस म्हणाला, तिचा उल्लेख देखील करू नका. झालं गेलं इथंच विसरा. इथून आले तसे उलट्या पावलांनी आपल्या घरी निघून जावा. सुनंदाकडे बघत तो परत म्हणाला, बेटा, आता इथून उलट्या पावलांनी सरळ घरी जावा. मोठ्या संकटातून देवाने तुम्हाला वाचवलं आहे. अजूनही संकट टळलेलं नाही. घरी जाऊन कुलदेवीच्या नावाने गोंधळ घाला, पण स्वामींना विसरू नका. तुम्हाला विश्वास नसेल, पण या 2 चिमुकल्यांसाठी ते नक्की करा. सुनंदाचे डोळे पाणावले. नक्की करेन काका. तुम्ही आलात देवाच्या रूपाने. तेवढ्यात एक ट्रॅव्हल बस तिथे येऊन थांबली. चला, जा आता तुम्ही, तो माणूस म्हणाला. शैलेश आणि सुनंदा त्या माणसाच्या पाया पडले. सुखी राहा, असा आशीर्वाद मनोभावाने त्या माणसाने दिला. आणि शेवटचे ते एकच बोलले, इथून गेल्यावर सुद्धा हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करू नका. या म्हाताऱ्याचे एवढेच एक ऐका. आणि शैलेशने त्यांना होकार दिला आणि ते गाडीत बसले. तो माणूस सायकल घेऊन तिथेच उभा होता. तिघांनीही त्याला हात दाखवून त्यांचा निरोप घेतला आणि तो माणूसही तिथून सायकलवरती निघून गेला. तर मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला खाली कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि रहस्यमय भयकथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.